यानंतर पाहूयात विविध क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये मूळ पगारामध्ये 6,500 रुपयांची वेतनवाढ केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापासून सुरू असलेला संप मागे घेतलाय। सरकार आणि एसटी महामंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये 4 वर्षांचा फरक मिळणार आहे। ऐन सणासुदीत सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीपुरता ही बैठक मर्यादित नव्हती, तर महिलांसाठीच्या एसटी स्टँडवरील सुविधेबाबतही निर्णय झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच आजपासून एसटी गाड्या सुरू होतील अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। जालना एसटी आगारामध्ये अर्जुन खोतकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला। मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये 6,500 रुपये वाढ मिळणार असल्याचं मान्य करण्यात आलं। त्यामुळे जालना आगारामध्ये अर्जुन खोतकर यांनी कर्मचाऱ्यांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला। तसंच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत करत आभार मानले। गणेश उत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय देण्यात आला। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफी असेल। पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून भाविकांना पासेस दिले जाणार आहेत। कशेडी घाटातील दुसरा भोगता आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागाने दिली आहे। जरांगेंनी आज जालन्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्यानंतर थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन लावला, तेव्हा 8 दिवसात नुकसान भरपाई द्या, नाहीतर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। बीकेसीत लंडनच्या धर्तीवर पॉड टॅक्सी प्रकल्पाची घोषणा नुकतीच राज्य सरकारनं केली होती। या पॉड टॅक्सी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आता MMRDAनं 282व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सवलतकार नेमण्यास मंजुरी दिली आहे। यंदा भारतामध्ये कडाक्याची थंडी पडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय। सप्टेंबरमध्ये ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे। यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो। त्यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो। यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला, पण जूनमध्ये कमी पाऊस झाला। जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला, म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची चिन्ह वर्तवली गेली आहेत। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला। 1 जून ते 4 सप्टेंबर या काळामध्ये सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस झाला। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलाय। सुधीर मुनगंटीवार मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये मराठी चित्रपट विश्वाकरिता अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले। त्यामध्ये प्रामुख्याने नागपुरामध्ये 100 हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी उभारण्यास अर्थसहाय्य योजनेतून निर्मात्यांना बळ देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या। यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या। विशेष म्हणजे शासनानं एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500ची वाढ केली आहे। या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं। तसंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील उपस्थित होत्या। ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी सरसकट वाढ केली होती, त्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500 रुपयांची वेतनवाढ केली आहे। ज्यांना 5,000 रुपयांची वाढ 2021ला झाली होती, त्यांच्या पगारामध्ये आता 1,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तसंच 2021ला ज्यांना 4,000 रुपयांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ झाली। ज्यांना 2,500ची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये 4,000 रुपयांची भरघोस वाढ सरकारनं केली आहे। 2020 पासून 2024 पर्यंत थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष त्यांनी केलाय। राज्यातील खासगी रुग्णालयांना जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणीच्या शुल्कामध्ये सरकारनं बदल केला। रुग्णालयांना भांडवली गुंतवणुकीऐवजी रुग्णशय्येच्या संख्येनुसार हे शुल्क द्यावं लागणार आहे। यामुळे राज्यातील हजारो रुग्णालयांना दिलासा मिळणार आहे।
मुंबई महानगर प्रदेश 2030 पर्यंत झोपडपट्टी मुक्त करण्याचं लक्ष्य आहे। त्यासाठी एमएमआर क्षेत्रामध्ये सर्व शासकीय जागेवरती झोपडपट्टी क्षेत्राचं क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाच वेळेस झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आहे। तसंच मुंबई ठाणे नवी मुंबईच्या तुलनेमध्ये अंबरनाथ कल्याण पनवेल इथं जमिनीचे दर कमी आहेत, तिथं निर्माण होणारा टीडीआर तिथं वापरला जात नाहीये, त्यामुळे पनवेलमध्ये निर्माण झालेलं 1000 चौरस फूट टीडीआर हा ठाण्यात वापरला जाणार असल्याची परवानगी देण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन करण्यासाठी शहरातील मिठागरांची 256 एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून धारावी प्रकल्पाचं कामही प्रगतीपथावर जाणार आहे। नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली। कांद्याच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। गणेश उत्सवात मध्य भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। त्यानुसार 5 ते 18 सप्टेंबर या कालावधीमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचं पालन करण्याचं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। धावपट्टीबरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर महिन्यामध्ये हवाई दलाच्या सुखोई विमानाचं पहिल्यांदा उड्डाण होणार आहे। येत्या 19 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार आहे। आठवड्यातील 2 दिवस ही विमानसेवा असेल। गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना केवळ 20 ते 30 मिनिटांमध्ये गोवा गाठता येणार आहे। वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारपासून होणार आहे। उत्सवाच्या कालावधीमध्ये पुणे शहर तसंच उपनगरामध्ये कडक बंदोबस्त राहणार आहे। उत्सवाच्या कालावधीमध्ये 7000 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत। बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये 2 इमारतींच्या वरून जाणाऱ्या केबल्सचा अडथळा येतो। मुंबईतील गणेश मंडळांनी स्थानिकांना या केबल हटवण्यासाठी आणि मार्गामध्ये अडचण होणार नाही या प्रकारे बांधून ठेवण्याची परवानगी आणि विनंती दिली आहे। गौरी गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता बाजारामध्ये सजावटीसाठी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झालंय, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठाही सजल्या असून आकर्षक फेट्यांची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात आहे। यंदा लाडक्या गणरायाला मराठमोळ्या साजामध्ये सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक फेटे हे बाजारामध्ये उपलब्ध झाले। थायलंडचे गणेश भक्त थेट पेणमधील कारखान्यामध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी आले होते। गणेशमूर्तीच्या माहेरघरामध्ये कारखानदार आणि कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे। थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दीपक कला केंद्राला भेट देताच मूर्ती पाहून परदेशीही भारावून गेले। तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमानांसाठी खुशखबर आहे। चाकरमानांसाठी टोल माफी करण्यात येणार आहे, त्यामुळे चाकरमानांना काहीसा दिलासा मिळणार आहे। 5 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत ही टोल माफी असणार आहे। स्थानिक पोलीस वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाकडून कोकणात जाणाऱ्या भाविकांना पासेस देखील दिले जाणार आहेत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे। प्रशासन आणि मंदिर संस्थानाच्या वतीनं या ठिकाणी तयारी करण्यात येते। या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी सचिन ओबानसे यांनी तयारीचा आढावा घेतला आहे। अमरावतीत दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने उपस्थिती लावली होती। यावेळेस तिनं केलेल्या नृत्यानं सर्वांचंच लक्ष वेधलं। दहीहंडीच्या निमित्तानं आयोजित स्पर्धेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेत। त्यांना काय माहिती आहे आणि त्यांनी शेताबद्दल काय बोलावं असा टोला लगावत ठाकरेंनी एक दिवस टिफन चालवून दाखवावं असं आव्हानही मुंडेंनी दिलंय। जिथे अतिवृष्टी झाली तिथे शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही अशी मोठी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली। बीडमधील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावेळेस धनंजय मुंडेंनी ही घोषणा केली आहे।
जालन्याच्या अंबड तालुक्यातील दहीपुरी इथला पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। जवळपास 100 एकरावरील शेतीला याचा फटका बसलाय। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून अनेक गावांना नदीच्या बॅकवॉटरचा फटका बसलाय। या बॅकवॉटरमुळे हजारो हेक्टर जमिनी या पाण्यात गेल्या आहेत। बोदवड शहरामध्ये कोट्यावधींचा खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेला तलाव हा जीवघेणा ठरतोय। मुसळधार पावसामुळे तलावाचं पाणी थेट आठवडी बाजारात आणि त्याचबरोबर घरांमध्ये शिरलंय, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय। उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत किंमत नाही, ठाकरेंनी खुर्चीही बारीक केली असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावलाय। तर उद्धव आणि आदित्य ठाकरेंना राज्यमंत्रीपदही मिळणार नाही अशीही टीका राणेंनी केली आहे। स्वतःला 2.5 वर्ष बंद करून विक्रम केला आणि 2.5 वर्ष घरात राहून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं थांबवली, पण आम्ही तळागाळात जाऊन विकासाचा निर्णय घेतला आहे, आम्ही विक्रम केला आहे असं टीकास्त्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी डागलंय। पुण्यातील राजाराम मंडळानं उभारलेल्या दिखाव्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं आक्षेप घेतलाय। राजाराम मंडळ सुवर्ण मंदिराचा देखावा साकारतंय, त्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। बेकायदेशीर प्रवासी कॅब कंपनीवरती कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयाकडे येणाऱ्या कॅब चालक मालकांचा ताफा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती अडवण्यात आला। खटुआ समितीनं ठरवलेले रेट कार्ड अंमलात न आणल्यामुळे कॅब चालक मालकांनी मंत्रालयाकडे धाव घेतली होती। मुसळधार पावसामुळे शेतातील पिकं उद्ध्वस्त झाल्यानं वैजापूरमधील शेतकऱ्यांना हंबरडा फोडला। वैजापूरच्या नाना ठोंबरे या शेतकऱ्याचा मन हेलावणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या मोबाईलचा एसआयटी कडून शोध घेतला जातोय। मोबाईलमधून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। पुणे शहरामध्ये बोगस दस्त नोंदणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हवेलीतील क्रमांक 9 यासह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अधिकारी राजरोसपणे पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा अजब कारभार समोर आलाय। नाणिवली रावते या रस्त्यावरील बुजवलेले खड्डे ठेकेदारानं जेसीबीच्या सहाय्याने परत उखडले आहेत। ऑनलाईन टेंडरमध्ये दुसऱ्याच ठेकेदाराला काम लागल्यामुळे खड्ड्यातील डांबर आणि खडी काढून ठेकेदारानं परत नेली आहे। महाड पंढरपूर या नव्यानं उभारल्या जाणाऱ्या महामार्गासाठी बेकायदेशीर पद्धतीनं शेकडो झाडं तोडण्यात आली आहेत। नियमांना फाटा देत वृक्षतोड केल्याचा आरोप होतोय।